श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी येतिवर्या, भक्तजन संताभरा, सर्वेश्वरा गुरुराया, लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता, विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्म सनातना, तुझे चरित्र अगाध केवी वर्णू मी मतिमंद, परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्त्रवदन गमासही जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझ सम कवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद का न गावे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही. अक्कलकोटी वास केला जन दाखविला अनंत लीला, उधरले केक पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोण एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ ताते वदविती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलावले या 5 जण जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊनी जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाचे सत्वर. शेष अन्नी करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा. म्हणे यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट, यातीमध्ये पावेन कष्ट करता स्वजना गोष्ट हे. हाला मनी असा विचार तो समर्थांस कडला सत्वर, म्हणती हा अभाविक नर विकल्प चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक, येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन, द्रव मिळावया साधन त्याज सवी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित, तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासे बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाय त्वरित, सफल होतील मनोरथ दव प्राप्ती होतील. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी, घेऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला, द्रव लाभ होता झाला शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. समर्थांची लीला विचित्र, केवी वंदू शके मी पामर, त्या वर्णिता थोर भ्रमित झाले कविराज. कोणी दाता नूपवर दान कराया भंडार, मोकळे करी परी शक्तनुसार याचकनेती बांधोनी. षडस अन्नाचे ढीग पडले, शुद्धित जन तेथे आले, त्यांनी त्यातून बक्षिले शुद्धा शांत होईतो. स्वामी चरित्र भंडारातून रत्न घेतले निवडून, प्रेमादरे माळ करुणी श्रोत यांच्या कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरण पूजी, शंकर स्तोत्र प्रेमे गातसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणापर्णमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.